पाटीलने काढली आहे गाडी आणि आपण चाललोय वर्लीला नारळी पौर्णिमेचा सण बघायला. हे गाईज, वेलकम बॅक टू निखिल पाटील ब्लॉग. काही सुरुवातीलाच बघा रंगगिरी, हे बाईक वाले ना. हा, आम्ही लोक वर्ली कोळीवाड्यामध्ये आलेलो आहे आणि तिकडे नारळ फोडी चालू आहे. सो आपण ते बघायला जाऊया आणि अजून थोडा टाइम लागणार आहे सर्व सण चालू व्हायला. आपण नारळ फोडी बघूया. इकडे या, असं जिंकलेले असतात ते एकामेकांना असं देतात. म्हणजे समजा आपला त्यांचा फुटला असेल ना, तर आपल्याला भेटतो ना, तर ते नारळ आहेत. म्हणजे बघा आता फोडणार आहे एकामेकांना तिथे असं धरायचे असतो. हा घेऊन जाणार, त्याचा फुटला की तो घेऊन नारळ. लोक मंदिराजवळ चाललंय, खालच्या रोडला आलोय आता आणि तिकडे सर्व आगरी कोळी लोक आहे आणि इथे बँजो पण वाजतोय. हे बघा ही पाणसो. तर गाईज, मी तुम्हाला आता सांगतो की वर्ली कोळीवाड्यामध्ये काय कसं टाईप मध्ये हा सण साजरा केला जातो. इकडे 7, 8, 9 असे ग्रुप्स आहेत जे लोक एक एक करून नारळी पौर्णिमेसाठी नारळ घेऊन त्यांचा इकडे जातात दर्या देवाला द्यायला. तर आपण आता एक ग्रुप बघितला, असं आपण मंडळ बोलू शकतो. पाटील आहेत सर्व. सो आपण आता एक मंडळ बघितला, आता बाकी त्यांच्या दुसरा ग्रुप आहे, ते दुसरे लोक आहेत. सो आपण आता त्यांचा बघायचा. तिथे कोणाकडे ब्रास बँड आहे, कोणाकडे बँजो आहे, कोण सर्व बायका वगैरे आगरी कोळी लुक करून आहेत. तर सर्व दाखवतो तुम्हाला. आता आपल्याला बँजोवाले दिसले, एक असं ते गेलेत, ते पुढे गेलेत. त्यांना अर्धा 1 तास लागेल, मग ते जाऊन तिकडे असं सोडतील, नारळ देतील दर्या देवाला. सो ते पण दाखवतो. पहिला आता तुम्हाला ब्रास बँड दाखवतो जाऊन. एक सेटअप आणि एक नंबर बनवलेला मी तुम्हाला दाखवतो. हा बघा, एक नंबर सेटअप होता. वाली पालखी दाखवतोय बघा, एक नंबर. आता दर्याजवळ चाललोय आणि बघायला चाललोय की कसं काय नारळी पौर्णिमा होते. एक असं गेले थोडे पुढे. सो आपण ते बघूया आता जाऊन. या साईडला आहे बघा, बँड्रावरली सिलिंग जवळ आलेलो आहे आणि आता एकदा पहिले पण नारळी पौर्णिमा बघूया. दर्या देवाला नारळ देताना दाखवतो. आता आपण हे बघा, हेल्परचा हे आलाय हिरवा हिरवा. काही सांगले का, आता तिकडे चाललो आहे दर्या आणि इकडे पाटील समाजाची लोक असे आहेत ते आता येत आहेत. म्हणजे आपण ज्यांच्या सोबत होतो ना मागासपासून, ते पाटील समाजच आहे. सो ते येणार आहे आता दर्या देवाला नारळ द्यायला. अजून ते पाटील आहेत, आणखी अर्धा तास तरी जायला. आणि हा हिरो बघा,
जाऊया आपण पुढे जाऊया आता सर्व आपण पुढचं पण एक्सप्लोर करूया. लोक दर्याजवळ आलेलो आहे आणि इथे हे लोक पण मॉडेल होत आहेत. आल्यावर क्राऊड बघा किती जमलेला आहे इथे. आणि ऍक्च्युली आपण बघितलं ना तिथे ना एक नॉर्मल असे कपल्स होते ज्यांनी सोडलं. आता जे वाजत गाजत येतोय ना ते समाजवाले येत आहेत, पाटील समाजवाले. ती पहिला येणार आहेत, तीच पहिला करणार आहे. सो आता त्यांच्यासाठी इथे आता क्राऊड भरलेला आहे. सर्व फोटोग्राफर्स वगैरे डायरेक्ट पटकन सीधा आतमध्ये जातात जर कोण आता नारळ सोडत असणार. जेव्हा आपण होतो ना तेव्हा कोणच क्राऊड होता, बट ऑफ कॅमेरामध्ये खूप क्राऊड होता. सर्व लोक शूट करत होते. यांचा पहिला मान आहे, हे पहिले आले पाटील समाजवाले आहे. देवी माते की जय, देवी माते की जय, देवी माते की जय, वेताळ देवाचा जेडे देवाचा. हे देवा समुद्रा, आज तुला नारळ अर्पण करतोय. उद्यापासून आमचे मच्छीमार कोळी बांधव उद्यापासून या मच्छीमारीच्या व्यवसायाला सुरुवात करत आहेत. त्यांना तू भरभराटी दे आणि शेराचं मागणं आहे तुझ्याशी देवा. आमचे नोकरी धंद्याला जे बांधव जातात त्यांना देखील त्यांच्या पाठीशी उभा राहा. आणि उद्यापासून जे तुझ्याकडे मच्छीमारीला येतील बंदरात त्यांना तू खोल समुद्रात जातील त्यांना सुखरूप पाहन घरी. एवढंच आमचं तुझ्याकडे मागणं आहे. सदानंदाचा माऊलीचा. थँक्यू बाबू, थँक्यू. बोला थोडा बाजला थोडा रस्ता गेला तू फोटो मधला रस्ता सोड जरा. आगे तू काढ वाकून काढ. असा आतमध्ये गेलेलो मी आणि तुमच्यासाठी एवढा शूट करायला आतमध्ये गेलो ह्याच्या आतमध्ये. आणि एक तर क्रिएटर लोक खूप आले कॅमेरे पण किती. सो आपण आता हे एक झालेलं आहे. आपण बघूया आता बांधा वगैरे वरती निघा, कार दांड्यावर जागा. कॉम्पिटिशन वाढलाय, कॉन्टेंट क्रिएशन मध्ये कॉम्पिटिशन वाढलाय. काही क्रेज बघा, कॅमेरा सर्व लोक लाईव्ह वगैरे टीव्ही वाले न्यूज वाले सर्व आहे. आता संकट व्हायला आला आणि क्राऊड भरलेलं पोलीस सर्व आणि हा व्ह्यू बघा इकडचा इंडियन व्ह्यू. लेट्स गो.